बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। काल परवामध्ये मुंबई तक या वाहिनीवरचं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने झालेलं एक विश्लेषण माझ्या कानावर पडलं, विशेषतः शिवसेना या पक्षाच्या अनुषंगाने। आता साहिल जोशी असतील मुंबई तकचे संपादक आणि अनुजा धाकरस यांचं हे विश्लेषण बऱ्याचदा, माझं तुम्हाला एक मत सांगतो, बऱ्याचदा साहिल जोशी अनुजा धाकरस या जोडगोळीचं विश्लेषण बऱ्याचदा हे इफेक्टिव्ह असतं। आता या विश्लेषणामध्ये नेमकं काय घडलं आणि होऊ घातलेल्या सद्यस्थितीत होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोणता ठरेल या अशा अंगाने हे विश्लेषण होतं। या विश्लेषणाच्या शेवटाला त्यांनी एक सर्वे देखील घेतला, सर्वसामान्यांचा, मुंबईकरांचा एक सर्वे घेतला आणि या सर्वेचा रिझल्ट नेमका काय आला हे देखील मी तुम्हा सर्वांच्या समोर ठेवेल। पण या संबंध विश्लेषणामध्ये अनुजा धाकरसने विचारलेला एक प्रश्न मात्र माझ्या मनाला विशेष भावला आणि खरं तर हा प्रश्न विचार करायला लावेल, तुम्हाला देखील हा प्रश्न विचार करायला लावेल। अनुजा धाकरस नेमकं काय म्हणाल्या, या संबंध विश्लेषणात काय घडलं, पुढच्या 5 ते 6 मिनिटात मी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा एक छोटेखानी प्रयत्न करतोय। जरा पहा अनुजा धाकरस काय म्हणाल्या। ठाकरेंची साथ सोडणारे हे जे सगळे माजी नगरसेवक आहेत ते ठाकरेंची साथ सोडून शिंदेकडे का जात आहेत, जेव्हा की तिकडनं भाजप सुद्धा एक स्ट्रॉंग ऑप्शन आहे। भाजपकडे आपल्याला जास्त इनकमिंग एनिवेज होताना पाहायला मिळत होतं इतक्या सगळ्या वर्षांमध्ये। अशा परिस्थितीमध्ये ती चॉईस मुख्यमंत्री नसताना सुद्धा एकनाथ शिंदे ही कशी काय आहे, आणि जर ती एकनाथ शिंदे होत असेल तर जो मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता, भले महाराष्ट्रभर त्यांना अनेक ठिकाणी फटका बसला तरी सुद्धा मुंबईमध्ये मात्र ठाकरेंचा जम अजूनही आहे असं जे म्हटलं जात होतं, या सगळ्या म्हणण्यालाच कुठेतरी मग छेद पडेल का? या व्हिडिओमध्ये अनुजा धाकरस असं म्हणतायत की भारतीय जनता पक्षाचा एक मोठा पर्याय या नगरसेवकांसमोर असताना शिंदे टोळीमध्येच नगरसेवक का जात आहेत। म्हणजे सध्याच्या स्थितीत तुम्ही पाहताय जशी शिवसेनेमध्ये ही गद्दारी घडली, या गद्दारीनंतर म्हणजे एकनाथ शिंदेनी जी गद्दारी केली, या गद्दारीनंतर म्हणजे ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, या महानगरपालिकांमध्ये एक मोठा फटका पडला। त्याच दिवसांपासून तो पडायला सुरुवात झाली। पण मुंबई महानगरपालिका ही जवळपास वर्षभर इंटॅक्ट होती। ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हा असा वाकडा तिकडा माफ करा, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हा असा वाकडा तिकडा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांकडे वर्ग केला, तिथून पुढे तुम्ही पहा यांचं फावलं आणि त्यानंतर एका मागोमाग म्हणजे हळूहळू एकेका नगरसेवकाला खेचण्याचा प्रयत्न झाला। हे आपण सारे पाहत आहोत। खरं तर पहिल्याच दिवशी जर या 16 गद्दारांचा निकाल लागला गेला असता तर आज ही परिस्थिती घडली नसती। या सगळ्यांना हे आता सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय किंवा न्याय व्यवस्थेचे असतील, विशिष्ट लवादांचे असतील, म्हणजे त्यात विधानसभेचे अध्यक्ष, ECI असेल, राज्यपाल असतील, या सगळ्यांचा एकत्रित हातभार आहे। सबका बराबर का हिस्सा है इसमें। असो, तो माझा आजचा विषय नाही, पण विचार करा हे एक एक नगरसेवक हा शिंदे टोळी नावाचा गट हा फोडू लागला। आता अनुजा धाकरसांच्या प्रश्नावर येतो की हे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा पर्याय असताना हे शिंदे टोळीतच का जात आहेत। याच्यातून तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट व्हायला हवी, आज भारतीय जनता पक्ष एवढा बलाढ्य असल्यासारखा भासवतोय, म्हणजे मशीनच्या जीवावर असेल, पैसा, पद, संस्था ह्या सगळ्यांच्या जीवावर असेल, पण तो भासवतोय। या भारतीय जनता पक्षाला एक गोष्ट चांगली माहित आहे की शिवसैनिकांमध्ये जर फूट पाडायची असेल तर शिंदेंनाच पुढे करावे लागेल। आज ह्यांचा प्रवेश जर भारतीय जनता पक्षामध्ये घेतला तर ही केवळ फक्त माणसं ठरतील, एक विशिष्ट व्यक्ती ठरेल, पण संबंध शिवसैनिक असतील, त्यांचे स्थानिक पदाधिकारी असतील, हे मात्र आपल्याकडे येणार नाहीत। त्यामुळे कुठेतरी काहीतरी एक जागा राहायला हवी, त्यासाठी म्हणजे जनाची नाही तर मनाची राहायला हवी, कारण यांचा प्रवेश घेतल्यानंतर सुद्धा या उपट सोंड्यांना जर आपण निवडून आणू नाही शकलो तर एक नामुष्की ओढावेल। या टोळीमध्ये गेलेल्या, टोळीमध्ये म्हणण्यापेक्षा समजा भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्याने प्रवेश केला तर त्यांची नामुष्की ओढावेल, त्यासाठी ही एकनाथ शिंदे गटामध्ये भरती करण्याची भारतीय जनता पक्षाची खोड आहे। हे लक्षात तुम्ही घ्या। हे काही एकनाथ शिंदेच्या कामाला वगैरे वगैरे असं काहीही नाही।
आणि भविष्यात या एकनाथ शिंदे गटाचं भविष्य हे भारतीय जनता पक्षामध्ये विलिनीकरण हेच आहे. शेवटी तुम्ही इकडे राहा काय आणि नंतर विलीन करून तिकडे या काय, शेवटी एकूण एकच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कालच मला वाटतं लोकमत सारख्या वाहिनीवर अनिल परब साहेबांना एक प्रश्न विचारला गेला होता की हे सारे नगरसेवक फक्त शिंदे गटातच का जात आहेत. याची मी तुम्हाला एक दोन कारणं तुम्हाला देतो. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, नगरसेवकांनी याच सगळ्या म्हणजे मुद्द्यांवर अनिल परब साहेबांनी सुद्धा बोट ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे किती आहेत तर जवळपास 84 स्वतःचे, 7 नगरसेवकांचा नंतर मनसेतून शिवसेनेत प्रवेश झाला आणि त्यानंतर इतर अपक्ष म्हणून जवळपास 93 ते 97 असा आपला आकडा आहे. मुंबई महानगरपालिकेचा हा बहुमताचा आकडा हा 93-97 होत नाही, तो जवळपास 113-114 पर्यंत जातो. आता मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं, शिवसेनेचे 84, भारतीय जनता पक्षाचे जवळपास 83 नगरसेवक निवडून आले. 2002 पासूनचा 2007 असेल, मग त्यानंतर 12 असेल, 17 असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्ही जर पाहत जाल, मी तुम्हाला काही आकडे सांगतो, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा भस्म्या झाल्यासारखा वाढत गेला. म्हणजे याचा अर्थ असा नाही की कुठल्या पक्षाने वाढू नये, पण कुणाला तो संपवत गेला आणि कुणाच्या मध्ये काय कटकारस्थानं करत गेला हे आकडेवारीवरून तुमच्या सर्वांच्या समोर येईल. 2002 मध्ये बघा, शिवसेनेची शेवटची 100 क्रॉसची जी संख्या होती, म्हणजे 100 नगरसेवकांची क्रॉस केलेली संख्या, मला वाटतं 103-104 नगरसेवक असतील, तो काळ 2002 पर्यंतच संपला. ज्या वेळेस पासून भारतीय जनता पक्षाची शिवसेनेशी युती झाली त्यानंतर शिवसेनेने कधीही 100 क्रॉस केलेले नाहीत. आणि एका जुन्या मुलाखतीमध्ये, म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुलाखतीमध्ये आशिष शेलारांच्या तोंडी मी हेच वाक्य ऐकलं होतं की तुमचा शिवसेनेची युती केल्यानंतर काय फायदा झाला, तर आम्ही शिवसेनेला 100च्या आत घेऊन आलो, हा आमचा फायदा होता. हे आशिष शेलारांच्या तोंडचे बोल आहेत. ही माणसं भरपूर अपॉर्च्युनिस्ट असतात. मी तुम्हाला काही आकडे सांगतो. बघा, 2007 साली शिवसेनेच्या मतांचा किंवा भारतीय जनता पक्षाच्या मतांचा टक्केवारी होती 8.86, जिथे शिवसेना 22.15% होती 2007 साली. आता 5 वर्षांनंतर हाच भारतीय जनता पक्ष पुन्हा त्याच आकड्यावर राहिला आणि शिवसेनेची आकडेवारी 20.81 वर घसरली. पण 2017 साल म्हणजे 2012 ते 2017 या 5 वर्षाच्या मधल्या फरकामध्ये बघा काय झालं. 8.7% असलेला भारतीय जनता पक्ष हा 27.98% म्हणजे मला वाटतं जवळपास 28% गेला आणि शिवसेना 20%वरून 28% आली. आता तुम्हाला वाटेल शिवसेनेचे सुद्धा 8% वाढलेले आहेत, पण शिवसेनेचे 8% हे 20%वर काढा आणि 8.7%वरचे 27.98% म्हणजे 28% हे 8.7%वर काढा. जवळपास ही 300 पट वाढ होती. धोक्याची घंटा इथेच झाली होती. आता ह्याच्यामध्ये घडलं काय सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये काँग्रेसचा जो आकडा होता मला वाटतं 27%वरून 15%वर गेला, जो 2007 साली 2012 साली 27%वर होता, तो 2017 साली 15%वर गेला. म्हणजे 2017 साली जर भाजपाने कुणाला डॅमेज केलं असेल तर ते काँग्रेसला डॅमेज केलं. आणि ह्याच्यामध्ये कुठून डॅमेज केलं लक्षात घ्या, जी परप्रांतीय वोट बँक आहे, जी काँग्रेसची होती, ती वोट बँक ही भाजपाने आपल्याकडे खेचली, विशेषतः उत्तर भारतीय आणि गुजराती मारवाडी मतदान. आता सगळ्यात मोठी धोक्याची घंटा जर शिवसेनेसाठी कुठे असेल तर ती इथेच आहे. मी तुम्हाला काही डेमोग्राफिक्स सांगतो, मुंबईचे डेमोग्राफिक्स सांगतो. मुंबई महानगरपालिकेच्या 2017च्या निवडणुकांच्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलात तर 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेत 83 नगरसेवक निवडून आणलेला भाजपा हा जवळपास 83 पैकी 55 नगरसेवक हा फक्त गुजराती आणि उत्तर भारतीय या समाजातून निवडून आणतोय. म्हणजे फक्त 22 ते 23 नगरसेवक हा भारतीय जनता पक्ष मराठी माणसांमधून निवडून आणतो. म्हणजे लक्षात घ्या, आजच्या घडीला मुंबई महानगरपालिकेचं जर तुम्ही भाषावार किंवा प्रांतवार जर लोकसंख्या म्हणा की तुम्ही त्याचं बलाबल पाहाल तर मराठी टक्का हा फक्त 25% आसपास आहे. मराठी टक्का 25% आसपास, तर गुजराती हा टक्का मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 23% पुढे आहे. त्याचबरोबर उत्तर भारतीय टक्का हा सुद्धा जवळपास 15 ते 18% आहे. इतरांचा हा आकडा जवळपास 5% जातो. म्हणजे 1 ते 25% मराठी,
बाकी जर तुम्ही गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय असा जर मिलाप केला, ह्यांची एकत्रित केली, तर हा टक्का हा जवळपास 50% पुढून जातो, किंवा इतरांनाही जरी मिळवला तरी. म्हणजे हा 50% मतदार एक गठ्ठा, याच्यातला काही भाग हा इतर पक्षांकडे जाऊ शकतो शिवाय शिवसेनेच्या. पण काँग्रेसची मतदान म्हणजे काँग्रेसचं मतदान तुम्ही कमी केलेलं आहे. त्याचबरोबर हा एकगठ्ठा मतदान, त्यातही विशेषतः गुजराती मतदान आणि मारवाडी मतदान हे तुम्ही एकगठ्ठा स्वतःकडे घेणार. उत्तर भारतीय मतदानावर तुम्ही हात घालायचा, त्यावेळेस तुम्ही योगींना आणायचं, तिकडच्या त्या गायकांना घेऊन यायचं आणि वगैरे वगैरे काही इकडे स्टंट दाखवायचे, त्यावेळेस काही विधानं काढायची जुनी जाणती, आणि त्या विधानांवर कशा प्रकारे बघा शिवसेना किंवा असेल किंवा मनसे असेल कशा प्रकारे तुमच्या विरोधात वागलेली आहे, कसं भारतीय जनता पक्षाला तुम्हाला निवडून द्यायचं आहे, त्यांच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे, हे अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जाणार. आणि ह्या 50% मतदानाला एक गठ्ठा स्वतःकडे घेण्याचं काम हा भारतीय जनता पक्ष याही वेळेस 100 नव्हे, 200 नव्हे, तर 1,00,000% करणार. शेवटी राजनीती आहे त्यांचीही. उरलेला 25% जो मतदार आहे तो एक गठ्ठा एकाही पक्षाकडे नाही. तो शिवसेनेकडे आहे, तो शिंदे टोळीकडे काही आहे, तो मनसेकडे काही आहे, तो भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर छोटे मोठे काही पक्ष, स्थानिक पक्ष, या पक्षांकडे सुद्धा. म्हणजे 25% सर्व फुटाफुटी. आणि ह्या 50%ची एक गठ्ठा पॉवर ही भारतीय जनता पक्षाला मिळणार. आणि हेच भारतीय जनता पक्षाचं अंतिम म्हणजे हे सूत्र म्हणू शकता, निवडणूक जिंकण्याचं सूत्र, हे अंतिम सूत्र हेच आहे. मनसेला तात्काळ चटकन जवळ न करणं हे त्याचमुळे भारतीय जनता पक्षाला करावं लागत आहे. कारण मनसेला जवळ केलं तर उत्तर भारतीय वोट बँक असेल किंवा ही गुजराती वोट बँक असेल, ही कुठेतरी आपल्याशी नाराज होईल आणि याचा फटका भारतीय जनता पक्षाला पडेल. हा एकमेव त्यांच्या डोक्यातला विचार. त्यामुळे सध्याच्या स्थितीला मनसेला जवळ केलं जात नाहीये. आणि हे स्वतः राज ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे स्वतः जाणतात. आजच्या घडीला मी तुम्हाला सांगतो शिवसैनिकांनो, काही नाराज होण्याचं इथे काही कारण नाही की 50% नाही झालं तर मग आपलं कसं व्हायचं. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. आजही शिवसेना ही मुंबई महानगरपालिका, मी महाराष्ट्राचंही सांगेलच पण आज मी विशेषतः मुंबई महानगरपालिकेवर बोलतोय, ही मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिशय भक्कम आहे. अतिशय भक्कम. मुंबईमध्ये जवळपास शिवसेनेचे 6 पैकी 4 खासदार निवडून गेले. आता 3 खासदार तर तुमच्या सर्वांसमोर आहेत, पण तो 4था खासदार जो आपला 47 मतांनी पडला तोही शिवसेनेचा खासदारच आहे. या 4ही खासदारांच्या एका खासदाराच्या अंतर्गत जवळपास 26 महानगरपालिकेचे वॉर्ड येतात. 26 जवळपास 26 गुणिले 4 जवळपास 94 ते 95 ठिकाणी ही ज्यावेळेस आपण हे महानगरपालिकेच्या वॉर्ड निहाय आकडे काढले, जवळपास 94. मी लोकसभेचं सध्या सांगतोय, विधानसभेवर सुद्धा मी येणार आहे. आता लोकसभेनंतर विधानसभेत अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे लोकसभेचा थेट आकडा घ्यायचा की नाही घ्यायचा हा तुमच्या मनातला प्रश्न असेल, पण तोच आकडा कमी अधिक प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत कायम राहिला. मुंबईत इनमीन 3 ते 5ही जास्त मला वाटतं. एक भांडूप विधानसभेची जागा असेल, मागाठाणेची जागा असेल, कुर्ला विधानसभेची जागा असेल, या काही इनमीन 3-4 जागा जर सोडल्या, 3-4 जागा, मला तर वाटतं 3च जागा असाव्यात, पण ह्या 3-4 जागा जर सोडल्या तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे 3-4 उमेदवार शिवसेनेचे पडले ज्या ठिकाणी, तिथेही हा फरक 5 ते 6 हजारांपेक्षा जास्तीचा नव्हता. स्वतः भांडूपमध्ये 5-6 हजारांच्या मताधिक्याने किंवा मत कमी पडल्याने रमेशभाई कोरगावकर पडले, किंवा मागाठाणेचा असेल आपले घुसाळकर साहेब असतील किंवा इतर ठिकाणचं असेल, जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार पडले तिथे 2, 3, 4 जास्तीत जास्त 5 एवढ्याच मताधिक्याचा हा फरक राहिला. त्यामुळे जर तिथे तुम्ही जर विधानसभा बघाल, लोकसभा बघाल तर हा फार मोठा पॉकेट आहे. पण ज्यावेळेस आपण नगरसेवकांचे वॉर्ड बघतो ते लहान लहान पॉकेट्स असतात. ज्यावेळेस तिकडचे आपण नगरपालिकेच्या म्हणजे बीएमसीच्या वॉर्डच्या अनुषंगाने जर आकडे काढले तर शिवसेना जवळपास, ज्यावेळेस आपण हा आकडा काढला, दोन्हींचा मी मध्य घेतला, लोकसभेचा आणि विधानसभेचा, जवळपास शिवसेना 94 ते 103 ठिकाणी जागेवर प्लस दिसते. आणि हाच जर आकडा लोकसभेचा घेतला तर हा आकडा जवळपास 113च्या पुढे जातो, म्हणजे बहुमताच्या पुढे जातो. पण मी फक्त लोकसभेचा घेतला नाही, कारण त्याच्यानंतर अनेक लाडक्या योजना आल्या आणि त्यानंतर झालेला हा आकडा जवळपास 103 पर्यंत, 94 ते 103 पर्यंत जातो. भारतीय जनता पक्ष म्हणजे शिवसेनेचे मागचे जर 93 नगरसेवक पडले
म्हणजे पकडले जर आपण तर 93 ते 103 किंवा 94 जरी पकडला आपण आत्ताचा मिनिमम जो आहे, तरी सुद्धा शिवसेना जागेवर आहे किंबहुना वाढते. भारतीय जनता पक्ष हा 84 वरून 78 वर जाताना आपल्याला दिसतो त्यांच्या आकड्यांप्रमाणे. कोण कुठल्या वॉर्ड, तरीही 78चा हा आकडा हा अतिशय घातक आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला सत्ता मिळवायची असेल तर भारतीय जनता पक्ष हा जवळपास 50च्या आत जाणं हे फार गरजेचं आहे. शिंदे गटाला 29चा आकडा मला इथे दिसतोय, म्हणजे 26 ते 29 अशा प्रकारचा लोकसभा आणि विधानसभेचा जो ऍव्हरेज आपण केला त्याप्रमाणे शिंदे गट हा 29 पर्यंत जाताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा 10 ठिकाणी विजयी होताना आपल्याला दिसतो आणि इतर ठिकाणी 8 असा कोण हा जवळपास 228चा हा आकडा मला इथे दिसतोय. याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला उत्तर भारतीयांचं मतदान किती असेल, दक्षिण भारतीयांचं किती असेल आणि मराठी मतदान किती असेल हेही सांगितलं. पण लक्षात घ्या, महत्वाचं इथे हे आहे की भारतीय जनता पक्ष आजही 78 जागांवर दिसतोय आणि शिवसेना 103, म्हणजे शिवसेना आजही बहुमताचा आकडा तिथे दिसत नाहीये विधानसभेच्या. पण तरी सुद्धा शिवसैनिकांनो 103 हा जर आकडा शिवसेनेचा पार होत असेल, लक्षात घ्या 103 हा जर आकडा शिवसेनेचा पार होत असेल आणि त्याच सोबत सद्यस्थितीला आपण जर बाजूला करून मनसे सोबत शिवसेनेची जर युती झाली, कारण इथे मनसेचा मी आकडा इथे यासाठी सांगितलेला नाही कारण मनसेला तितकंसं मत जनतेकडे मिळालं नाही. आज जर मी मनसेचा इकडचं त्या अनुषंगाने आकडा सांगितला तर कदाचित मनसैनिकांना त्याचं वाईट वाटू शकतं, त्यासाठी मी इथे आकडा हा सांगत नाही. माझी स्पष्टपणे ही इच्छा आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे या दोनही भावांनी एकत्र यावं. आज मुंबई महानगरपालिका, कारण बघा शेवटी मुंबई महानगरपालिकेतनं जवळपास 39 विधानसभेच्या जागा जातात, जवळपास 6 लोकसभेच्या जागा जातात आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट देशातल्या जवळपास 7 ते 8 राज्यांपेक्षा सुद्धा मोठा आहे, लहान राज्यांपेक्षा सुद्धा मोठा आहे. आज जवळपास 45,000 कोटींचा डोलारा हा मुंबई महानगरपालिकेचा आहे. आता मी पुन्हा येतो अनुजा धाकरसच्या प्रश्नावर. अनुजा धाकरस यांनी विचारलेला प्रश्न की हा यांच्याकडे का जातात, तर लक्षात घ्या मगाशी अर्ध उत्तर मी तुम्हाला सांगितलं की हा शेवटी भारतीय जनता पक्षाचाच एक डमी ग्रुप आहे. आज ना उद्या हा तिकडे मर्ज होणार आहे. दुसरी गोष्ट नगरविकास खातं हे आजही एकनाथ शिंदेकडे आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास गेली कित्येक वर्षांपासून प्रशासक कारभार सांभाळतात. प्रशासकाकडनं निधी मंजूर करून घेण्यासाठी आता उद्धव साहेबांचं लेटर तितकंसं त्यांना चालत नाही तिथे, कारण शेवटी प्रशासक कसे असतात, जो सत्तेत त्याच्या ठिकाणी चांग भलं, सत्तेकडे खोबरं उधळायचं. उद्धव साहेबांच्या लेटरपेक्षा आता एकनाथ शिंदेचं नगरविकास मंत्र्याचं लेटर, कारण हा एकनाथ शिंदे हे शेवटी तुमच्याकडे निधी घेऊनच बसलेले आहेत. जो माझ्याकडे येईल त्याच्या मतदारसंघामध्ये चला 40 कोटीचा निधी, चला 30 कोटीचा निधी, निधीचं काय करतायत हे कोणी पाहणार नाही, निधी खरंच मिळतोय का हेही कोणी पाहणार नाही. पण ज्या प्रकारे ही आकडेवारी अशी फुगवून सांगितली जाते चला, कारण शेवटी बघा कसं असतं, नगरसेवकाला आपल्या वॉर्डमध्ये विकास करायचा म्हणजे निधी लागणार आणि निधी जर मिळाला नाही तर विकास कसा होणार, किंवा आपण लोकांना काय सांगणार. शेवटी बघा मी तुम्हाला अनिल परब साहेबांचा तो व्हिडिओ दाखवेल, अतिशय महत्वाचा आहे. काही नगरसेवक जे गेले शेवटी त्यांनी या सगळ्यामध्ये कुठे लढू शकले नाहीत, शस्त्रम्यान केली, पळून गेले. हे भगोडे, हे पळकुटे, या भगोड्यांना सोडून द्या शिवसैनिकांनो. लक्षात घ्या, मी तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की शेवटी प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना जवळपास 50 ते 55% चेहरे पलटी मारतच असते, कारण शिवसेना मुंबईत स्ट्रॉंग आहे. शिवसेनेकडे माणसाला बाजूला काढल्यानंतर माणसाची पोकळी अशी नाहीये. मुंबईमध्ये एकेका जागेवर जवळपास 25 शिवसेनेकडे हे उत्सुक उमेदवार आहेत आणि एका चढ एक आहेत. अशीही शिवसेना जवळपास 50-55% चेहरे बदलत असते. याही निवडणुकीमध्ये शिवसेने 50-55 चेहरे नक्कीच बदलले असते. त्यामुळे हे माणसं गेली आहेत आणि ह्याच्यामुळे शिवसेनेला काही इम्पॅक्ट होईल अजिबात नाही. शिवसेनेकडे आजही तळागाळातला कॅडर, जो शिवसेनेचं तळागाळात जाऊन काम करत असतो, जसं यादीवर शिवसेनेचा एक माणूस आहे, यादीच्या एकेका पानावर शिवसेनेचे 1 ते 2 माणसं आहेत. म्हणजे यादीमध्ये 1000 माणसं असतील, त्या यादीला समजा 10, 12, 15 पानं असतील, त्या 15 पानांच्या प्रत्येक पानावर एक माणूस त्या यादीतला आपल्याकडे शिवसेनेकडे आहे.
त्यामुळे शिवसेनेला ह्या होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका तितक्याशा कठीण नाहीत, पण तरी सुद्धा सांगतो तितकंसं सोपं देखील नाही. कारण ऐन वेळेला पैशाचा जो महापूर येईल, ऐन वेळेला जी आमिष दाखवली जातील, ऐन वेळेला महत्वाची माणसं ज्याच्याकडे 100, 200, 300, 400 मतं असतील, अगदी जातीनिहाय सुद्धा गेलं जाईल. आणि या सगळ्या कारण शेवटी 200, 300, 400 मतं ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत अतिशय महत्वाची ठरतात. 200, 300 मतांनी सुद्धा पराभव होतो. याचसाठी आज रामदास आठवलेंचा पक्ष एक केंद्रीय मंत्रीपद लाईफ टाईम अडकवून, एक खासदारकी लाईफ टाईम अडकवून रामदास आठवलेंचा पक्ष भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे घेतलेला आहे. कारण 2000 मला वाटतं 12च्या निवडणुकीमध्ये, होय 12चीच, 7ची मला वाटतं पण नाही, ती 12ची निवडणूक आहे. 12च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे कित्येक उमेदवार हे 300, 400, 300, 400 या मतांच्या फरकाने पडले होते. आता हा कोटा रामदास आठवलेंचा आरपीआय सारखा पक्ष हा 100, 150, 200 मतं प्रत्येक मुंबई महानगरपालिकेच्या विभागामध्ये ठेवून चालतो. काही मतदारसंघांमध्ये म्हणजे महापालिकेच्या प्रभागांमध्ये त्यांचा हाच आकडा जवळपास 500, 600, 700 पर्यंत सुद्धा जातो. विजयी कुठेच होऊ शकणार नाहीत. विजयी कुठेच, 1-2 मतदारसंघ सोडले, तेही साकीनाका, चांदिवली, कुर्ला या भागातले किंवा घाटकोपरचे काही भाग, या भागातले काही भाग सोडले तर आरपीआयचा कुठेही विजय होणार नाही. पण फक्त एकटी मुंबई महानगरपालिका ही डोळ्यासमोर ठेवून आज रामदास आठवलेंसाठी जवळपास एक खासदारकी, एक केंद्रीय मंत्रालय कायमसाठी अडकवून ठेवलेलं आहे. हे इतकं महत्वाचं आहे. त्यामुळे मनसे शिवसेनेची युती होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. लक्षात घ्या, हे सगळं मी आज तुम्हाला यासाठी सांगतोय कारण आज बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की भविष्यात शिवसेनेचं काय होईल, मुंबई महानगरपालिकेची सत्ता राहते की जाते. याचं उत्तर अतिशय सुरेखपणे मुंबईच्याच मतदारांनी त्या सर्व्हेमध्ये नोंदवलं. एकदा बघा अनुजा धाकरसच्या त्या प्रश्नावर मुंबईकर काय म्हणतायत. 2024च्या आणि 19च्या जर मतांची टक्केवारी पाहिली मुंबईमधली तर ती सुद्धा 1-2 टक्क्यांनी वाढलेलीच आहे. म्हणजे शिवसेना फुटीच्या पूर्वीची सुद्धा आणि शिवसेना फुटी नंतरची सुद्धा, असंही त्यांचं म्हणणं आहे. हे विधानसभेचं ते अर्थात सांगतायत. आणि बीएमसीला सुद्धा त्यांचा वोट शेअर 28% आहे. सो काहींचा विश्वास आहे अजूनही की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अजूनही स्कोप आहे. त्यांचं नाव चिन्ह नसताना, शिवसेना दुभंगलेली असताना, विरोधात बसलेली असताना, पहिल्यापेक्षा त्यांची पॉवर जी आहे किंवा आपण त्यांची ताकद जी आहे ती कमी झालेली असताना, नगरसेवक आटलेले असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवणं हे अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शक्य आहे असा विश्वास हा काहींमध्ये पाहायला मिळतोय. हाच पोल सुद्धा आपण टाकलेला होता की शिवसेना आणि भाजपचं आव्हान असताना सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला बीएमसीवर सत्ता मिळवणं शक्य होईल का? 69% लोकांना वाटतंय की हो आणि 31% लोकांना वाटतंय नाहीये. अजून 4 महिने आहेत. यातनं अनेक घडामोडी या व्हिडिओमध्ये आपण पाहिला जवळपास 69% जनता आजही हेच म्हणते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, 69% लोक म्हणतात हाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता राखेल. 31% लोकांचं द्विधा मनस्थितीचं मत आहे. हा सर्वे हा मुंबई तकवर झालेला हा काही शिवसेना एक वादळवरचा किंवा शिवसेनेच्या माध्यमांवरचा हा काही सर्वे नाही. त्यामुळे शिवसेनेला जास्त मत मिळालंय असंही त्याचा काही भाग नाही. शेवटी जनतेचं मत आपण विधानसभेलाही पाहिलं होतं, लोकसभेलाही पाहिलं होतं, पण जे काही रिझल्ट आले ते विरुद्ध बाजूने आले. अगदी तोच भाग आपल्याला इथे सुद्धा पाहावा लागेल. त्या अनुषंगाने आपली रणनीती असली पाहिजे. आज विचार करा शिवसैनिकांनो, मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं 84 पैकी 55 नगरसेवक गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजातले आणि फक्त 29 नगरसेवक हे फक्त मराठी असलेले. तेच शिवसेनेचं जर तुम्ही पाहाल 93 पैकी जवळपास 92 नगरसेवक हे मराठी आणि 1 नगरसेवक हा परप्रांतीय. मला ज्यावेळेस मी हा आकडा पाहतो ना शिवसैनिकांनो, मला अभिमान वाटतो आपल्या पक्षाचा. मला अभिमान वाटतो जे आपण बोलतो ते करून दाखवतो. आज मराठी माणसासाठी शिवसेना खंबीर उभी आहे. पण झालंय बघा ना कसा, ह्या एकनाथ शिंदेच्या ह्या बंडाळ्यानंतर, ह्या गद्दारीनंतर हातातोंडाशी आलेली सत्ता शिवसेनेला कधी नव्हे ती पहिल्यांदा शिवसेनेकडे सत्ता आली होती. त्या शिवसेनेच्या सत्तेमुळे महाराष्ट्राचं कार्य झालं असतं, महाराष्ट्राचं भलं झालं असतं आणि शिवसेना सुद्धा भक्कम होण्यासाठी यात मदत झाली असती. पहिल्यांदा कुठे शिवसेनेकडे सत्ता येत नाही. 2-2.5 वर्ष त्यात कोरोनामध्ये जातात आणि ज्या वेळेस कोरोना हटतो शिवसेना फुल फ्लेज मध्ये महाराष्ट्रात सत्तेत येणार होती. त्याच वेळेस या एकनाथ शिंदेच्या ह्या गद्दारीमुळे आज शिवसैनिकांचं अतोनात नुकसान झालं आणि विशेषतः शिवसेनेचं नुकसान झालं. आज खेळवलं जातं, आज बाहुल्यांसारखं खेळवलं जातं. शिवसेना अगदी खेळातल्या बाहुल्याप्रमाणे वापरली जाते या भारतीय जनता पक्षात. आज तुम्ही मला सांगा ना, आज एकनाथ शिंदे जर ह्या भारतीय जनता पक्षापासून बाजूला झाले तर एकनाथ शिंदेचा हा खेळ टिकेल का? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांच्याकडे तरीही धनुष्य ठेवेल का?
त्यामुळे हे स्पष्ट आहे शिवसैनिकांनो, हे सारं जे काही चाललंय फक्त भारतीय जनता पक्षासोबत राहायचं, नाहीतर तुमचा खेळ खलास. अगदी दुसऱ्याच दिवशी यांच्याकडनं शिवसेना हे नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं काढून घेतलेलं असेल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडनं धनुष्य काढून घेईल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला अचानक शिवसेनेची तीच घटना योग्य वाटेल, घटना म्हणजे शिवसेनेचं ते कॉन्स्टिट्यूशन ही योग्य वाटेल आणि त्याचा आधार घेऊन यांचे त्यावेळेसचे जे पळून गेलेले गद्दार आमदार जे होते त्यावेळेसची शिक्षा त्यांना आता जे निवडून आलेले आहेत त्या आमदारांना दिली जाईल. त्याच्याही पेक्षा डबल शिक्षा दिली जाईल. पुढची 10 वर्ष तुम्ही आमदारकीला उभेच राहू शकत नाही अशा प्रकारचे काही नवीन नियम आणले जातील. अचानक सुप्रीम कोर्टामध्ये केसेस सुनावणीला येतील. अचानक ह्यांच्याकडे जे जे काही आहे सगळं काही काढून घेतलं जाईल. यांना अनेक कायदे दाखवले जातील, अनेक कायद्यातल्या खाचाखोचा दाखवले जातील आणि ह्यांचा गट सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. ही इतकी अशी भयानक परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एकनाथ शिंदे काही उद्धव ठाकरे नाहीत, हे लक्षात घ्या. आज ह्या माणसाने, उद्धव साहेबांसारख्या माणसाने आज ह्या सगळ्यांशी लढत आपल्या पक्षाचे 20 आमदार निवडून आणले. अगदी पैशांच्या महापुराशी असेल, अगदी सत्ता पद संस्था या सगळ्यांच्या महापुराशी असेल, लढत आपले 20 आमदार निवडून आणले. त्याही वेळेस जवळपास 9 ते 10 खासदार निवडून आणले. हे सगळं करण्यासाठी एकनाथ शिंदे काही उद्धव ठाकरे नाहीत. ही आलेली एक सूज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना नावाचा एक डमी बाहुला उभा केला गेला, तोही भारतीय जनता पक्षाकडनं. काही काळ जाईल या बाहुल्याशी मुकाबला करण्यासाठी, काही काळ जाईल, कारण त्याच्या पाठीवर केंद्राचा हात आहे. जोपर्यंत ही केंद्रातून मिळणारी रसद संपत नाही, ते केंद्रातून मिळणारी रसद तुटत नाही, तोपर्यंत हे सारं काही सहन करावं लागेल. आणि हे सगळ्यात जास्त कोण सहन करताय माहितीये तुम्हाला? हे सगळ्यात जास्त सहन करताय शिवसेनेचे आमदार. सुनील प्रभू साहेबांचा हा व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. ते काय म्हणाले होते त्यावेळेस जरा पहा ना. निधी मिळालेला आहे का? असं आहे की निधी वाटपाच्या बाबतीमध्ये हे सरकार ज्या पद्धतीने वागतंय आणि दुजाभाव करतंय हे लोकशाहीला काळिंबा फासणार आहे. आज आम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री यांच्यासोबत आहोत. म्हणून केवळ आमचा पूर्वीच्या सरकारने मंजूर केलेला निधी त्याला देखील स्थगिती दिली आहे आणि नवीन निधी वाटपामध्ये 1 रुपयाचा निधी हा देखील आम्हाला आलेला नाही. शेवटी आम्ही पण 2.5-3 लाख लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी दिलं आहे. परंतु हे सरकार आमच्यावरती अन्याय करत नाही आहे. तर 2.5-3 लाख लोकांनी, ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, मतदान केलं, त्यांच्यावरती अन्याय करते. तर ठीक आहे, आम्ही आमच्या मतदारसंघात जाऊन सांगू की हे सरकार कसं दुजाभाव करतंय. आणि त्यामुळे या सरकार ज्या पद्धतीने वागतंय, हे ज्या बायस पद्धतीने वागतंय, याचे सगळे तडाखे या सरकारला येणाऱ्या काळामध्ये बसलेली जनता देईल. राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, अजित पवार गटाचे जे नेते आहेत आमदार, ते म्हणतात की सगळ्यांना समसमान निधी देण्यात आलेला आहे. तो समसमान निधी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना दिला असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एकाही आमदाराला 1 रुपया निधी मिळालेला नाही. जे काही सांगितलं जात आहे तो केवळ दिखावा आहे लोकांसमोर सांगण्याचा, हे सत्य आहे. तुम्हाला किती निधीची अपेक्षा होती तिथे कामासाठी आणि याचा पाठपुरावा? अपेक्षा नाही. आमच्या मागच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या निधीच्या फाईलवरती जो स्टे दिला आहे तो तरी उठवा, तो देखील उठवला नाही. नवीन निधी तर 1 रुपया दिलेला नाही आहे. मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर मी आजच्या विषयावर पुन्हा आलो की नगरसेवक का सोडून जात आहेत, तुमचा सुद्धा हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये येत असेल, विशेषतः तुम्ही मुंबईच्या बाहेरून असाल तर तुम्ही मला जर आजची परिस्थिती विचाराल की आज या मुंबई महानगरपालिकेचे हे हळूहळू नगरसेवक का निवडून जात आहेत, अनिल परब साहेबांनी सुद्धा तेच सांगायचा प्रयत्न केला. हाही व्हिडिओ पहा. नगरसेवक आजही त्यांना जो लोकांची कामं करण्यासाठी निधी लागतो किंबहुना बाकीच्या गोष्टी लागतात, हा निधीची अडचणीचा लालूच दाखवून की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला निधी देतो, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो. आता जे या पैशाला बळी पडतात ते तिकडे जातात. जे पैशाला बळी पडत नाहीत, ज्यांना असं वाटतं की मी पैशाच्या शिवाय देखील लोकांची सेवा करू शकतो, ते आजही शिवसेनेबरोबर ठाम आहेत. पुन्हा आपण सगळं एकंदर पूर्ण तपशील बघा. जे नगरसेवक निवडून गेलेले तिकडचे कार्यकर्ते गेलेत का त्यांच्याबरोबर? तर नाही. रात्री गपचूप जातात, ठाण्यात जातात, झेंडा पकडतात, फेसबुकला टाकतात. यापेक्षा असे वॉर्डात मोठे कार्यक्रम घेऊन, वॉर्डात असा कुठला एखादा कार्यक्रम घेऊन प्रवेशाचा, असं कुठे झालेलं नाही. हे सगळे लपत छपत गेलेले आहेत. व्हिडिओमध्ये अनिल परब साहेब अतिशय योग्य म्हणाले
की जरुरी नाही की फक्त निधी मिळाला म्हणजेच तुमचा विकास, आणि निधी मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त त्या गटातच जाणं हे गरजेचं नाही. तुम्ही प्रशासनाच्या छाताडावर तांडव करून सुद्धा तुमचा निधी मंजूर करून घेऊ शकता. आणि आजही शिवसेनेचे कित्येक नगरसेवक तीच धमक दाखवत आहेत आणि आपापला निधी मंजूर करून घेत आहेत. असो, सोप्या सगळ्या गोष्टी घडत नसतात. काही ठिकाणी तुम्हाला हा संघर्ष देखील करावा लागतो. जे काही असेल ते, मी पुन्हा महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांना मी आश्वस्त करू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना अतिशय भक्कम आहे. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेची पुन्हा सत्ता येईल, किंबहुना शिवसेनेची एक हाती सत्ता येण्याची सुद्धा शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये चान्सेस आहेत. जर मनसे सोबत शिवसेनेची युती झाली तर 100 नव्हे, 200 नव्हे तर 300% मतविभाजन टाळून शिवसेनेची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर 100% येईल. आणि यातून मनसेला एक सगळ्यात मोठा फायदा असा होईल की मनसेला सुद्धा एका प्रवाहामध्ये येण्याची एक नामी संधी मिळून जाईल. मनसे जवळपास 2009 पासून आता 2025 पर्यंत एक मोठी स्ट्रगल करत आलेला आहे. 2011चं 12चं यश त्यांच्याकडे भरपूर मोठं जरी असलं तरी तेवढे आमदार असतील, केवढे नगरसेवक असतील, पुन्हा निवडून काढता आलेले नाहीत. मनसेही मोठी होईल, शिवसेनाही मोठी होईल, पर्यायाने ठाकरे हा ब्रँड मोठा होईल आणि पर्यायाने मराठी माणूस मोठा होईल. आणि ही सध्याच्या घडीची काळाची गरज आहे. पाहुयात नेमकं काय घडतंय. आलेत तर सोबत, नाहीतर शिवाय, पण आपल्याला हा लढा उभारावा लागेल. आता टाळीला प्रतिसादही झालेला आहे, किंबहुना टाळ्यांवर टाळ्या सुद्धा आपण दिलेल्या आहेत. अजूनही उदय सामंत असतील, वर्षावरच्या भेटी असतील, या बऱ्याचशा गोष्टी घडतायत. तरी सुद्धा पाहूयात, अजूनही आपण आशावादी आहोत की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे शिवसेनेसोबत येतील. शिवसेनेसोबत मनसे असेल, शिवसेना असेल, दोन्ही एकत्र पुढे जातील आणि पर्यायाने मराठी माणूस पुढे जाईल. याचीच आपण एक खात्री बाळगूयात म्हणूयात किंवा प्रार्थना करूयात. पाहूयात नेमकं काय घडतंय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.